रामराम मंडळी. आज आहे रविवार, म्हणजे सुट्टीचा दिवस. तर आम्ही सध्या इथे अवथुरन या एरियामध्ये राहतो, जो की ॲम्स्टरडॅमपासून जवळच आहे. आणि आज वातावरण चांगले आहे. नॉर्मली नेदरलँड्समध्ये वेदर हा खूप मोठा फॅक्टर आहे, जिथे की वेदर डेली चेंज होत राहते. सकाळी तुम्हाला पाऊस दिसेल, दुपारी ऊन, परत थंडी. तर आज एकंदरीत वातावरण चांगलं आहे. तर आज आम्ही तुम्हाला दाखवतोय अवथुरन अवथुरन एरिया एक्सप्लोर करून, की येथे कसे, येथील घरे कसे आहेत, कॅनल्स, सायकलिंगचे रस्ते वगैरे, ओव्हरऑल इथलं या विलेजचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं आहे, हे आज आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवतो. ओके, तर चला मग आता आपण बघूया अवथुरन. आणि माझ्यासोबत आहे उन्नती मुंडे. चला बघूया आपण अवतरण. हे बघू शकता, हा येथील रोड आहे. तर रोड अशा प्रकारे बनवलेला आहे की मध्यंतरी तुम्ही बघाल गाड्यांसाठी येण्या जाण्यासाठी रस्ता आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला हे सायकलसाठी पाथ्स आहेत, या साईडने आणि त्या साईडने देखील बघा. तर चला बघूया आपण. समोर सिग्नल आहे, बघूया यांचं सिग्नल कसं दिसतंय ते. समोर एक आजी येत आहेत. इथे ॲक्च्युली वृद्ध झाल्यानंतर तुमचे मुलं वगैरे शक्यतो जास्त सोबत नसतात, त्यामुळे असतात पण त्याचेच अधूनमधून भेटीला येतात. तर वृद्ध झाले तरी तुम्हाला स्वतःचे कामं हे स्वतःच करावं लागतात. तर हे बघू शकाल तुम्ही, ते सिग्नलची रचना अशा प्रकारे सिग्नल आहे. आता आम्ही हे क्रॉस करणार आहे. तर इथे क्रॉस करण्यासाठी हा स्पेशल रूट आहे. उन्नती, हे प्रेस कर. हां, तर इथे पहिले आधी प्रेस करावं लागते. प्रेस केले की मग आता जेव्हा समोर ग्रीन सिग्नल पडेल तेव्हा आपण इथून चालू शकतो. छोटीशी कार गेली आहे बघा. चला चला रोड क्रॉस करूया आता. ओके, आणखीन एकदा करावं लागेल ना पप्पा क्रॉस बोलते. नाही तिकडे नाही, आपल्याला सरळ जायचं मला. हे बघू शकता, साईडला गवत आहे आणि गवतामध्ये सुंदर फुलं आहेत. हे बघू शकता तुम्ही, सुंदर फुलाचे झाड आहे. अजून एक झाड दिसतंय. हे जे बोर्ड इथे जे तुम्हाला बोर्ड दिसते, तर ते कूप म्हणजे हे घर विकण्यासाठी अवेलेबल आहे. इथे बघू शकता तुम्ही, येथील घराचे स्ट्रक्चर अशा प्रकारचे घरं आहेत. प्रत्येक घराला त्यांचं नंबरिंग वगैरे दिलेलं आहे. आणि सर्वांच्या कार्स या घराबाहेर असं प्रकारची त्यांची पार्किंग असते. आपल्यासारखी अशी काही रिझर्व पार्किंग वगैरे नाही आहे, फ्लॅट सिस्टम टाईप, परंतु प्रत्येकजण आपल्या घरासमोर कार पार्क करू शकतो. हे बघू शकता इकडे. बघूया याच्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या येतात. BMW ची बाईक दिसते. Hyundai. प्रत्येक घरासमोर तुम्हाला सायकल दिसेल, कारण नेदरलँडमध्ये सायकल कल्चर खूप आहे आणि सायकलीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे 2 ते 3 सायकली आहेतच प्रत्येक घराकडे.
हे बघा इथली झाडे, याला काय म्हणतात ते मला पण माहिती नाही, पण नवीन प्रकारचे झाडे आहेत. हे बघा थोडंसं आपले आंब्याच्या झाडासारखे झाडे. हे बघू शकता यांच्या टिपिकल डच घरांची रचना. आपल्या कोकणातील कौलारूसारखे इथे कौलारू आहेत घरावरती. खाली 2 फ्लोअर आणि वरती कौलारू. सोलारचा पण यूज आहे बघा या घरावरती. बघू शकता वरती सोलार आहे. ह्या ज्या 3 डस्टबिन दिसतात ह्या वेगवेगळ्या प्रकारचा कचरा कलेक्ट करण्यासाठी आहे. प्लास्टिक, पेपर आणि किचनमधील कचरा. इकडे बघू शकता तुम्ही कॅनल आहे आणि कॅनलच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. कुत्रा चाललाय. हां तर यांच्याकडे प्रत्येकाकडे बोट असतात, जसं की आपल्या इंडियाकडे प्रत्येकाकडे कार असतात. आणि हे बोटच्या शिवाय राहूच नाही शकत. हे यांची बोट, काय काय बोटला लॉक्स पण असतात. राईट. तर यांच्याकडे एकतर बोट, कुत्रा आणि सायकल ह्या 3 आवश्यक गोष्टी आहेत. बरोबर. हो. हे येथील एक छोटेसे पब्लिक गार्डन आहे. उन्हात ते खेळते का? खेळ थोडेसे. तर हे अवथरणमधील काही स्ट्रीट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवतो. हा एक रस्ता, समोर एक यांचं फोमर म्हणून सुपर मार्केट आहे. हा एक रस्ता. हे यांचं सलून. समोर हे एक रेस्टॉरंट आहे.
आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे निवांत मंडळी बसली आहे. कोणी कॉफी पित आहे, कोणी बियर पित आहे, कोणी गप्पा मारत आहे. डच लोकांना शांततेत बसून वेळ घालवायला खूप आवडते. हे बघू शकता, आता आपण आलोय ॲम्स्टेल रिव्हरवरती. तर ही यांची फार सुंदर अशी ॲम्स्टेल नदी आहे. नदीच्या दोन्ही साईडला घरे आहेत. छोटी बोट. तर अशा प्रकारे आज आपण अवथरण हा एरिया एक्सप्लोअर केला आहे बऱ्यापैकी. आणि आता आम्ही आलो आहे अवथरण सेंटरला. रिव्हर साईडला थोडं बसतो शांततेत संडे इव्हनिंग. थँक्यू फॉर वॉचिंग And like and subscribe. Bye. बाय.